ओके चला. हॅलो, वेलकम टू ज्ञानज्योती. मित्रांनो, आज आपण बघणार आहे एएसओ म्हणजेच काय रे की सहाय्यक कक्ष अधिकारी आपण कसं बनवू शकतो. तर सुरुवातीला बघा की एएसओ म्हणजेच काय रे सहाय्यक कक्ष अधिकारी. एएसओ म्हणजेच काय सहाय्यक कक्ष अधिकारी आपण कसं बनवू शकतो. ठीक आहे, कसं बनवू शकतो म्हणजे कुठली एक्झाम त्यासाठी आपल्याला काय करायचं, कुठली एक्झाम द्यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ते एक्झामसाठी सिलेबस वगैरे काय असतो आणि एएसओ ॲक्च्युली वर्क काय करतात, एएसओचे पेमेंट वगैरे किती असतात याबद्दल डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत. तर तर एएसओ म्हणजेच काय रे तर सहाय्यक कक्ष अधिकारी आपल्याला कसं बनायचे. तर सुरुवातीला बघा त्यासाठी कुठली एक्झाम असते तर ती एक्झाम असते तर एमपीएससी ती एक्झाम घेत असते. कुठले आपलं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे कशासाठी तर एएसओ साठी जी एक्झाम असते ती कंडक्ट करत असते. पुढे बघा की त्यासाठी आपल्याला काय काय शैक्षणिक अर्हता लागणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला कुठली डिग्री लागणार ते आपण इथं बघणार आहोत. सुरुवातीला बघा की शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय एएसओ होण्यासाठी आपल्याला काय आपलं म्हणजे शैक्षणिक अर्हता किती पाहिजे, एलिजिबिलिटी आपल्याला किती पाहिजे, शिक्षण किती आपलं असं पाहिजे. तर कुठल्याही विद्यापीठाची पहिल्यांदा काय पाहिजे पदवी आपल्याला पाहिजे. कुठल्याही विद्यापीठाची पदवी आपण पास असलं पाहिजे, ग्रॅज्युएट आपलं कंप्लीट असलं पाहिजे. त्यानंतर बघा पुढे की पदवी परीक्षेत बसलेला विद्यार्थी सुद्धा आपण काय करू शकतो फक्त परीक्षा एक्झाम देऊ शकतो. म्हणजे जो कुठलाही विद्यार्थी पदवी परीक्षेला जर म्हणजे बसला असेल म्हणजे थर्ड इयरला असेल तर तो प्री परीक्षा अपेअर म्हणून देऊ शकतो. परंतु मुख्य परीक्षा होण्याच्या अगोदर आपल्याला काय झालं पाहिजे, तुमचा हा रिझल्ट म्हणजे काय तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे. कारण आपला मेन्सचा फॉर्म भरताना आपल्याला काय करावं लागतं की त्याची तारीख आपल्याला टाकावं लागतं कशाची, रिझल्ट लागलेली. त्यामुळे आपल्याला काय मेन्स परीक्षा होण्याच्या अगोदर आपली डिग्री कंप्लीट पाहिजे तरच आपण मेन्स एक्झाम देऊ शकतो. तर शैक्षणिक अर्हतेमध्ये आपण काय बघितलं तर कोणती डिग्री असेल, कुठली पदवी असेल तर आपण काय करू शकतो एएसओ ही एक्झाम म्हणजे देऊ शकतो. बघा आता त्यासाठी वयोमर्यादा काय असते आणि वेतन श्रेणी किती असते एएसओ साठी. बघा एमपीएससी ही एक्झाम घेत असते आणि त्याच्यासाठी बघा ओपनच्या विद्यार्थ्यांना किती असतं रे तर ओपनच्या विद्यार्थ्यांना फक्त 38 वर्षापर्यंतच काय करता येतं रे तर ही एक्झाम देता येते. आणि परंतु जर कास्टमधील विद्यार्थी असेल तर त्यांना प्लस 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं म्हणजे 43 वर्षापर्यंत काय करू शकतात तर कास्टमधील विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे, तर बघा त्यासाठी काय वेतन श्रेणी किती असते एएसओ साठी म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी किती आहे तर S14 या श्रेणीमध्ये एएसओचं पेमेंट असतं. आता हे पेमेंट S14 वाढवून आता काय किती करण्यात आलेलं आहे S16 नुकतंच करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आता ह्याचं पेमेंट किती झालेलं आहे S16 एवढं वाढवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मग म्हणजेच कंबाईन म्हणजे जी ही आहे कंबाईनची एक्झाम त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पेमेंट असलेलं हे पद आहे. म्हणजे S14 आता किती झाले तर S16 करण्यात आलेलं आहे आणि 1 जून पासून ते लागू पण झालेलं आहे. ठीक आहे, 1 जून 2025 पासून ती वेतन श्रेणी लागू पण करण्यात आलेली आहे. तर बघा सगळ्यात जास्त कंबाईन एक्झाममध्ये जे पद आहे ते आता कोणतं आहे तर ते एएसओ आणि हे कुठं असतं रे तर मंत्रालयामध्ये ह्याचं काम असतं. बघा पुढे ह्याचं आपण जे बघितलंय की कमीत कमी किती वर्षाचा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. बघा 38 वर्ष आणि जास्तीत जास्त किती रे तर 38 वर्षापर्यंत म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना किती 18 ते 38 पर्यंत. परंतु जर मागासवर्गीय विद्यार्थी असेल, ठीक आहे, अनाथ आर्थिक दुर्बल घटकाचे असेल, ठीक आहे, प्रावीण्यपात्र खेळाडू असतील किंवा माजी सैनिक, आणीबाणी, अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी असतील किंवा दिव्यांग उमेदवार हे असतील. ठीक आहे, इथंपर्यंत किती 43 वर्ष. परंतु दिव्यांग उमेदवाराला आणखी 2 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजे किती 45 वर्षापर्यंत काय करू शकतात रे ते दिव्यांग उमेदवार एक्झाम देऊ शकतात. तर हे झालं कशाबद्दल वयाबद्दल. आपण बघितलं की ओपनचा विद्यार्थी 38 वर्षापर्यंत. ठीक आहे, कास्टमधील विद्यार्थी असेल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन आणि हे असेल दिव्यांग विद्यार्थी असेल तर तो किती 45 वर्षापर्यंत पण काय करू शकतो एक्झाम देऊ शकतो. पुढे बघा की परीक्षेचे टप्पे म्हणजे ही जी म्हणजे कंबाईनची एक्झाम आहे ती किती टप्प्यामध्ये पार पाडली जाते तर ती असते बघा फक्त 2 टप्प्यामध्येच ही एक्झाम असते. पहिली असते प्रिलिमिनरी आणि दुसरी असते मेन्स एक्झाम. इथे इंटरव्ह्यू वगैरे काही नसतं. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 2 एक्झाम असतात, पहिल्यांदा प्री आणि दुसऱ्यांदा काय असतं दुसरी एक्झाम असते ते मेन्स एक्झाम असते. तर बघा सहाय्यक कक्ष अधिकारी यासाठी पहिल्यांदा काय असते संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा या 2च परीक्षा असतात. त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षामध्ये गुण असतात बघा 100 आणि एक क्वेश्चन किती मार्काला असतो तर 1च मार्काला असतो.
एक क्वेश्चन किती मार्क्ससाठी असतो? 1 मार्क्ससाठी असतो. परंतु जी मुख्य परीक्षा असते त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. ठीक आहे. पेपर पहिला जो की आपल्या लँग्वेजचा पेपर असतो आणि पेपर दुसरा जो की जीएसचा पेपर असतो. ठीक आहे. हे असतात 100 क्वेश्चनचे असतात. किती 100 क्वेश्चन. परंतु मार्क आपल्याला बघितले तर एक क्वेश्चन 2 मार्कासाठी असतो. त्यामुळे इथं मार्क झाले, हे पहिला पेपर 200 मार्कचा, दुसरा पेपर 200 मार्कचा, असं मिळून किती मार्कासाठी असते रे? 400 गुणांसाठी आपली काय असते? एएसओ ही एक्झाम असते 400 गुणांसाठी. तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचे की एएसओ म्हणजे होण्यासाठी आपल्याला काय की प्रिलिमसाठी कुठले विषय असतात, की म्हणजे किती विषय आणि कुठले विषय असतात, त्यांचं वेटेज परीक्षेला किती आपल्याला विचारले असतात. ठीक आहे. आणि दुसरं आहे मेन्स परीक्षेला जे पेपर पहिला आणि पेपर दुसरा आहे ते कशा पद्धतीने आपल्याला काय करतात रे, तर एक्झाम मध्ये कुठले हे विषय असतात ते पण आपण इथं बघणार आहोत. सुरुवातीला बघा की आपण जे बघतोय की पूर्व परीक्षा म्हणजेच काय, तर 100 गुणांची ही पहिली काय असते रे, तर संयुक्त पूर्व परीक्षा असते. ठीक आहे. हे नॉन गॅजेटेड एक्झाम आहे. ठीक आहे. संयुक्त पूर्व परीक्षा ही किती गुणांसाठी असते, तर 100 गुणांसाठी असते. 100 क्वेश्चन आणि 100 गुणांची एक्झाम असते. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं बघा, म्हणजे कुठला विषय किती मार्कासाठी येतो ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा सामान्य क्षमता चाचणी, आपल्या पेपरचं नाव काय, तर सामान्य क्षमता चाचणी. पहिल्यांदा बघा इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ह्याच्यात काय होईल, इतिहासामध्ये काय रे, तर आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. फक्त आपल्याला आधुनिक भारताचं विचारले का नाही, त्यासोबतच काय रे महाराष्ट्र रिलेटेड पण काय प्रश्न याच्यात विचारले जातात. आणि हा जो इतिहास आहे तो आपल्याला 10 मार्कासाठी कशात विचारला जातो, कंबाईन मध्ये विचारले जातात. ठीक आहे. पुढे बघा भूगोल. अगोदर इतिहास आणि भूगोल हे विषय 15 मार्काला होते, परंतु यांचं वेटेज कमी करून आता किती करण्यात आले, 10 मार्क म्हणजे 10 क्वेश्चन ह्याच्यासाठी करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्याचं वेटेज कमी करून आपल्याला कशामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये त्याचे मार्क वाढवण्यात आलेले आहेत. तर बघा भूगोल पण, भूगोलच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय रे, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यास, फक्त भारताचा अभ्यास करायचा आपल्याला नाहीये, तर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा अभ्यास करायचे. त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक विचारले बघा, पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान असेल, अक्षांश रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, पर्जन्यमान असेल, प्रमुख पिके असतील, शहरे, नद्या, उद्योगधंदे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये लोकसंख्येवर पण काय प्रश्न विचारले जातात बरं का. तर त्यामुळे लोकसंख्या म्हणजेच काय, जनगणना 2011, आता नवीन आणखी जनगणना झालेली नाहीये 2011च्या नंतर. तर त्यामुळे आपल्याला जनगणना 2011 वरचे प्रश्न विचारले जातात. ते पण भूगोल मधला एक महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यावर पण आयोग प्रश्न विचारत असतं. तर त्याबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे. तर भूगोल हा पण विषय आपल्याला किती मार्काला विचारला जातो रे, तर भूगोल आणि इतिहास हे दोन्ही पण आपल्याला 10 मार्कासाठी इथं विचारले जातात. पुढे बघा अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेचे 2 पार्ट आहेत. पहिला बघा भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा शासकीय अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय रे, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय असतं, शेती, उद्योग, परकीय व्यापार असेल, बँकिंग असेल, लोकसंख्या, ठीक आहे, म्हणजे जनगणना असेल, दारिद्र्य व बेरोजगारी असेल, मुद्रा, राजकोषीय नीती, ठीक आहे, हे सगळं आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत येतात. ठीक आहे. पुढे बघा शासकीय अर्थव्यवस्था. ह्याच्यामध्ये काय तरी अर्थसंकल्प असेल, लेखा व लेखा परीक्षण असेल. ठीक आहे. तर हे आपल्याला अर्थव्यवस्था आणि आपल्याला काय भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था ह्या 2 पार्टमध्ये आपल्याला विचारले जातात. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात. 15 क्वेश्चन म्हणजे किती, 15 गुणांसाठी हे इकॉनॉमिक्स आपल्याला हा विषय आहे. पुढे बघा चालू घडामोडी. तर ह्याच्यात काय रे, फक्त भारतातील आहे का, नाहीये, तर भारतातील, महाराष्ट्रातील, तसेच कशातले जागतिक, म्हणजे जगातील घडामोडी असतील, भारतातील घडामोडी असतील आणि महाराष्ट्रातील घडामोडी असतील. ठीक आहे. हे सगळ्यांचं मिळून आपल्याला किती मार्कासाठी विचारलं जातं, तर 15 मार्कांसाठी हे आपल्याला परत 15 मार्कासाठी आपल्याला विचारलं जातं. पुढे बघा राज्यशास्त्र. फक्त इथं काय दिलं आपल्याला, राज्यशास्त्र म्हणजेच काय रे, तर आपल्याला राज्य व्यवस्था असेल, ठीक आहे, पॉलिटी आपण म्हणतो त्याला. तर हा एकदम सोपा विषय, फक्त आपल्याला काय सिलेबस वगैरे काही सांगितलं नाहीये. ठीक आहे. तर हे सिलेबस आपल्याला कसं ठरवायचं आता, तर मागचे जे पेपर आता आलेले आहेत, म्हणजे आता पण 23ला पण पेपर झालेला आहे, 24ला पण झालेला आहे, त्याचं आपण जर अनालिसिस केलं तर त्यानुसार आपल्याला कळतं की प्रिलिमच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय कुठल्या टॉपिकवर प्रश्न म्हणजे विचारताय, कुठल्या आपल्या जे हे आहे राज्यव्यवस्था, तर कुठल्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारत आलेला आहे तेवढेच आपल्याला टॉपिक व्यवस्थित करायचे, जेणेकरून आपल्याला काय रे, तर म्हणजे जास्त फापट पसारा न होता आपल्याला काय चांगले गुण ह्याच्यामध्ये आपण मिळवू शकतो. तर ह्याच्यात राज्यव्यवस्था किती मार्कासाठी विचारलं जातं, तर 15
गुणांसाठी हे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. पुढे बघा सामान्य विज्ञान. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल आणि दुसरं काय ते हायजीन. अशा 5 टॉपिक मध्ये आपल्याला हे डिवाइड केलेलं आहे सामान्य विज्ञान. आणि सामान्य विज्ञानसाठी आपल्याला काय स्टेट बोर्ड जरी व्यवस्थित वाचले तर आपल्याला हा एवढा 15 मार्कांचा जो सामान्य विज्ञान आहे तो इथं आपल्याला आरामात कव्हर होऊन जाऊ शकतो. आणि काही प्रश्न असे आउट ऑफ असतात की म्हणजे ते कोणालाच न जमण्यापैकी असतात. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची एवढी पण काही गरज नाहीये. कारण सामान्य विज्ञान मार्क आले तर खूप कधी कधी चांगले येतात, नाहीतर कधी कधी डिफिकल्ट असेल पेपर तर इथं आपल्याला कसं रे मार्क म्हणजे न पडण्याची शक्यता जास्त असते. तर आपण ह्यासाठी स्टेट बोर्ड जरी व्यवस्थित वाचले तरी ॲव्हरेज स्कोर म्हणजे 8-9 जरी मार्क आले तर इथं खूप चांगले मार्क आपण म्हणू शकतो सामान्य विज्ञानमध्ये. पुढे बघा अंकगणित. ठीक आहे, अंकगणित आपल्याला 10 मार्कासाठी इथं विचारलं जातं. त्यामध्ये फक्त आपल्याला काय सांगितलं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी. फक्त आपल्याला असं वाटेल की बेरीज आहे बाबा, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, परंतु हे असं नाहीये. त्याचं ॲप्लिकेशन बेसवर प्रश्न येत असतात. ठीक आहे, मागचे जर 23 आणि 24 आपण पेपर काढून बघितले तर आपल्याला असं दिसतं की ह्याच्या ॲप्लिकेशन बेसवर क्वेश्चन आहेत. फक्त आपल्याला तिथं कसं असतं, टाइम सोबत मॅच करावं लागतं. कारण हा 1 तासाचा पेपर असतो आणि ह्याच्यामध्ये जीएस पण असतं. परत एवढं करून आपल्याला काय मॅथचे 20 क्वेश्चन, मॅथ आणि बुद्धिमत्ताचे 20 क्वेश्चन सोडायचे असतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं रे, तर जास्तीत जास्त कसं लवकर म्हणजे कव्हर करता येईल हा विषय तेवढा आपल्याला चांगला आहे. तर अंकगणित आपल्याला 10 मार्कासाठी ते विचारलं जातं. पुढे बघा बुद्धिमापन चाचणी. ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं रे, कुठल्या टॉपिकचे नाव दिलेत का नाहीये. तर काय सांगितले आयोगाने, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. ठीक आहे, म्हणजेच काय बुद्धिमत्ता. आणि हे पण आपल्याला 10 मार्कासाठी इथं विचारलं जातं. अशा प्रकारे 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी आपल्याला विचारले जातात. आणि हे जर आपण बघितलं तर प्रिलिम पास व्हायचा मेन हे काय, तर आपल्याला काय जास्तीत जास्त म्हणजे सिलेबस तर लवकर कंप्लीट करायचं आहे. आणि आयोगाने जो टू द पॉईंट दिलाय सिलेबस तेवढंच आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, आणि मेन्सला पण ह्यातले बरेचसे सब्जेक्ट परत रिपीट आहेत. म्हणजे आपला जीएस पेपर 2 म्हणतो आपण, म्हणजे पेपर 2 आहे तो जीएसचा पेपर आहे. तर त्यामध्ये सुद्धा बरेचसा आपला हा रिपिटेशन झालेला सिलेबस आहे. त्यामुळे मेन्सचा अभ्यास म्हणजे प्रिलिमच्या वेळेस मेन्सचा खूप चांगला अभ्यास करायचा की जेणेकरून आपल्याला काय होईल रे, तर जेव्हा आपण मेन्सला म्हणजे जाईल फक्त त्यावेळेस लँग्वेजेस आपलं बाकी शिल्लक राहिलं पाहिजे. परत आपल्याला जीएस म्हणजे जीएसचा जो पेपर 2 आहे तर तिथे आपल्याला एवढं जास्त लक्ष देताच येत नाही त्यावेळेस. कारण आपण सगळा भर आपला कशा असतो, तर पहिल्याच पेपरवर असतो, लँग्वेजच्या पेपरवर. त्यामुळे आत्ताच इथं बघा की व्यवस्थित अभ्यास केला तर प्रिलिम पण पास होईल आणि मेन्सला पण आपल्याला काय रे फायदा होऊन जाईल. तर यातील बघा बराचसा म्हणजे हे सब्जेक्ट आहेत ना ते परत तिथं रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं 100 क्वेश्चन कशामध्ये विचारले जातात, आपल्याला प्री मध्ये विचारले जातात. आता मेन्स मध्ये बघा तर मुख्य परीक्षा ही आपली किती गुणांसाठी असते रे, तर मुख्य परीक्षा असते 400 गुणांसाठी. आणि त्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 पेपर असतात, पेपर पहिला आणि पेपर दुसरा. पेपर पहिला मध्ये बघा तर लँग्वेज पेपर आहे, त्यालाच आपण मराठी इंग्लिश पेपर म्हणतो. ठीक आहे, मराठी आणि इंग्लिशचा पेपर असतो. यामध्ये 50 मार्कांसाठी मराठी विचारलं जातं आणि 50 मार्कांसाठी इंग्लिश विचारलं जातं. ठीक आहे, डायरेक्टली हाफ ऑफ यांचं हे वेटेज आहे. तर मराठीमध्ये काय विचारलं जातं, तर सर्वसामान्य शब्दसंग्रह असतील. शब्दसंग्रहामध्ये काय आले रे, तर व्याकरण असेल, म्हणी असेल. ठीक आहे, आपला वाक्यप्रचार असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील तर हे विचारलं जातं. वाक्यरचना असतील, व्याकरण असेल, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि त्यांचा वाक्यातील उपयोग असेल. तसेच उतारावरील प्रश्न असतील. ठीक आहे, एक पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. आणि हे उतारावरील प्रश्न आपल्याला माहिती आहे किती विचारले जातात रे, तर 5 क्वेश्चन ह्याच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे, 5 मार्कासाठी 5 क्वेश्चन असतात उतारावरील. आणि बाकीचं काय असतं, तर हे सगळं सर्वसामान्य शब्दसंग्रह वगैरे असतं. ठीक आहे, पुढचं बघा की इंग्रजी असेल. ठीक आहे, हे पण आपल्याला किती मार्कासाठी विचारलं जातं, 50 मार्कांसाठी विचारलं जातं. यामध्ये पण आपल्याला काय सांगितलं, कॉमन ओकॅब्युलरी. तर ह्याच्यात काय आले, सिनोनिम्स झाले म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स आले. ठीक आहे, प्रोवर्ब आल्या. ठीक आहे, हे सगळे आपल्याला कशात विचारलं जातं, तर इंग्लिश ह्याच्यामध्ये विचारलं जातं. कॉमन ओकॅब्युलरी, दुसरा सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजेच वाक्यरचना असेल, ग्रामर म्हणजे व्याकरण असेल, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस असतील, नंतर देअर मिनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. इथं पण काय कॉम्प्रिहेन्शन म्हणजे जो आपला पॅसेज असतो तो पण 5 मार्कासाठी इथं विचारलेला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं रे, तर पहिल्या पेपरमध्ये जर आपल्याला एएसओ व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल की खूप चांगले मार्क घेण्यासाठी आपल्याला पहिला पेपर खूप चांगला करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला 80+
मिनिमम 80+ मार्क कशामध्ये पाहिजे, तर ह्या पहिल्या पेपरमध्ये पाहिजे. आणि हे कधी अचीव होतील, जेव्हा आपण काय करू रे, की मराठी आणि इंग्लिशचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे समजा 2018ला कंबाईनचं हे झालेलं आहे, 2018 पासून तर आता 2024 पर्यंतचे सर्व काय करायचे आपल्याला, तर पेपर झेरॉक्स करायचे आणि तेच वारंवार सोडायचे. आयोग कशा प्रकारे आपल्याला काय करतोय, की प्रश्न विचारतात तेच बघायचं आणि तेच टॉपिक जे आहेत ते वारंवार व्यवस्थित करायचे. परत फक्त आपल्याला ह्याच्यावरचे पेपर कामाचे शेतकरी नाहीये, तर इंग्लिश मराठीसाठी आतापर्यंत झालेले सगळेच असतील. म्हणजे बघा 2016 पासून राज्यसेवेचे पेपर आपण सोडू शकतो व्यवस्थित, 2016 ते 2024 झालेले आहेत. नंतर ग्रुप सीचा पण सेमच पॅटर्न आहे, ग्रुप सीचे पण प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थित सोडू शकतो. परत फॉरेस्टची एक्झाम झालेली असेल, अगोदर इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या एक्झाम झालेल्या असतील, त्यामध्ये पण इंग्लिश मराठीचा विषय ते क्वेश्चन आपण सोडू शकतो. तर अशा प्रकारे इंग्लिश आणि मराठीचा एवढा जास्त सराव केला पाहिजे आपण, की जेव्हा पेपर आपण सोडू त्यावेळेस आपल्याला 80+ मार्क आले पाहिजे. 80+ मार्क असतील तरच आणि आपल्याला काय होईल रे, तर आपण म्हणजे जी आपल्याला ड्रीम पोस्ट हवी आहे तर ती आपण मिळवू शकतो. नाहीतर 80+ कमी असतील तर आपल्याला GS मध्ये मार्क्स आपल्याला घ्यावं लागतील. आणि GS हा कसा आहे रे, आता प्रत्येक वेळी मार्क पडतीलच, हे जे काही शाश्वती नसते GS मध्ये. त्यामुळे अभ्यास केला आणि तुम्हाला मार्क हक्काचा आपला पेपर कोणता आहे, तर पहिलाच पेपर आहे, ते पण लँग्वेजचा. त्यामुळे इथं जास्तीत जास्त मार्क कसे आपल्याला मिळवता येतील हे आपण बघू शकतो. तर पुढे बघा दुसरा पेपर आहे जो की सामान्य क्षमता चाचणी. हा पण कितीचा रे, इथं आपण बघितलं होतं हा 50 मार्क, हे 50 मार्क. परंतु जर 50-50 क्वेश्चन आहेत आणि हे दोन्ही मिळून किती झाले रे, तर 200 मार्कांसाठी. कारण एक प्रश्न किती मार्कासाठी, 2 मार्कांसाठी. तर हे दोन्ही मिळून काय झालं, पहिला पेपर जो लँग्वेजचा पेपर आहे तो किती मार्काचा असतो मग, तर पहिला पेपर 200 मार्कांचा असतो. आता दुसरा पेपर आहे तर तो आहे बघा सामान्य क्षमता चाचणी. ह्याच्यामध्ये काय बघा, सामान्य बुद्धिमापन व आकलन. ठीक आहे, जे आपण प्रिलिमला करणार आहे तेच तशाच टाईपचं बुद्धिमापन आपल्याला काय मेन्सला पण विचारलं जातं. आणि ह्याच्यामध्ये पण सेम सांगितलं आपल्याला, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी जे प्रश्न आहेत तर ते आपल्याला काय करायचे, ह्या बुद्धिमापन चाचणीमध्ये आपल्याला बघायचं आहे. दुसरा आहे बघा, बघा हा आपल्या इथं 10 क्वेश्चनसाठी विचारला जातो. 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्कांसाठी आपल्याला बुद्धिमापन चाचणी म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये येत असतं. पुढचा बघा चालू घडामोडी. ह्याच्यामध्ये काय जागतिक, महाराष्ट्रासह भारतातील. ठीक आहे, आता चालू घडामोडी जेव्हा आपण प्रीचा अभ्यास करतो त्यावेळेस चालू घडामोडी कशी असते रे, तर ती अगोदरची विचारली जाते, म्हणजे 1-1.5 वर्ष पूर्वीची विचारली जाते. परंतु मेन्समध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामुळे 6 महिन्याच्या आतली किंवा 8 महिन्याच्या आतली लेटेस्टवाली जरा विचारायचा ट्रेंड जास्त असतो. त्यामुळे मेन्सचा अभ्यास करताना चालू घडामोडी थोडीशी वेगळी असते आणि प्रीचा अभ्यास करताना चालू घडामोडीचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करायचा असतो. हे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा अंकगणित आणि सांख्यिकी. हा आपल्याला मागच्या वर्षी जेव्हा 2000 आपण बघतो, मागचा 23चा पेपर झालेला आहे त्यावेळेस इथं 12 क्वेश्चन विचारले होते. त्यामुळे आपल्याला काय कळतं की हा 10 आणि हे 12 म्हणून गणितामध्ये आपल्याला किती विचारलं जातं, तर एकूण 22 क्वेश्चन म्हणजे 44 मार्कासाठी मागच्या वर्षी विचारलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला अंकगणित आणि सांख्यिकी हे व्यवस्थित करायचे. इथं पण आपल्याला हातचेच मार्क आहेत, व्यवस्थित जर आपण अभ्यास केला ह्याचा, ठीक आहे, खूप जास्त सराव केला तर इथं पण चांगले मार्क्स आपण मिळवू शकतो. पुढे बघा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. आता हे 2 ऍक्ट आहेत, अगोदरपासूनच आपल्याला आयोग प्रश्न विचारतो याच्यावर. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं रे, तर हे 2 ऍक्ट व्यवस्थित आपल्याला पाठ करायचे आणि त्यावर्षी आयोगाने आतापर्यंतचे जे प्रश्न विचारलेत ते सर्व व्यवस्थित एकदा सोडून घ्यायचे. त्याच्या बाहेरचा याच्यात प्रश्न येत नाही. आणि हे मागच्या वर्षी फक्त 3 मार्कासाठी विचारलं होतं, परंतु आपल्याला असं वाटतं की फक्त 3 मार्काला आपण स्किप केलं तर चालतं का, नाही. तर आपल्याला एक मार्क खूप जास्त महत्त्वाचा असतो. 3 क्वेश्चन विचारले होते, 3 क्वेश्चन म्हणजेच काय रे, 6 मार्कासाठी विचारलं होतं. आणि हे जे 6 मार्क आहेत ते आपल्याला कुठेतरी आपली पोस्ट म्हणजे फिक्स करायचं काम करतं. कारण आपल्याला माहित आहे की हे ऍक्ट एवढे सोपे असतात, फक्त तुम्हाला पाठांतर करायचे ह्याच्यात. ठीक आहे, एकदा ऍक्ट पाठ झाली की आपल्याला काहीच नाही, आउट ऑफ मार्क ह्याच्यात मिळून जातात. ठीक आहे, तर 3 क्वेश्चन आपल्याला इथं मागच्या वर्षी आले होते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की 3 क्वेश्चन इथं म्हणजे अंदाजे येऊ शकतात ह्या वर्षी पण. ठीक आहे, तर 3 क्वेश्चनसाठी हा काय रे ऍक्टचा टॉपिक आपल्याला आहे. पुढे बघा, आता जेव्हा प्रीचं वेळेस आपण बघितलं होतं फक्त तिथं काय दिलं होतं, राज्य व्यवस्था फक्त हाच टायटल टाकलं होतं. परंतु मेन्समध्ये आपल्याला राज्य व्यवस्थेसाठी डिटेल म्हणजे सिलेबस दिलेला आहे. आणि तो काय बघा, भारतीय संघ राज्य व्यवस्था, त्यामध्ये भारतीय राज्यघटना असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल आणि विधिमंडळ. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये परत डिकोड केलेलं आहे बघा. ठीक आहे, तर घटना कशी तयार झाली,
तर घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे काय काय आहेत, घटनेची महत्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये काय आहेत, केंद्र आणि राज्य संबंध असतील, निधर्मी राज्य म्हणजेच काय, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, ठीक आहे. नंतर बघा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच काय, शिक्षण असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल. नंतर स्वतंत्र न्यायपालिका म्हणजेच काय, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि त्यांची कर्तव्य असतील, अधिकार व कार्य असतील. राज्य विधिमंडळमध्ये काय काय तर विधानसभा असतील, विधान परिषद असेल, त्यांचे सदस्य, त्या सदस्यांचे अधिकार काय काय आहेत, त्यांचे कार्य काय, कर्तव्य काय आहेत, विधी समिती असतील. तर हे सगळं आपल्याला कशाचं, तर भारतीय संघ राज्य व्यवस्थामध्ये आपल्याला आयोग हे प्रश्न विचारत असतं. आणि हे पण आपल्याला किती मार्कासाठी रे, तर 15 क्वेश्चन म्हणजे 30 मार्कासाठी काय विचारलं जातं, तर हे भारतीय राज्य व्यवस्था आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. 15 क्वेश्चन म्हणजे हा 30 मार्कासाठी. आणि हा एकदम सोपा सब्जेक्ट आहे, इथं आपण बऱ्यापैकी खूप चांगले मार्क्स इथं मिळवू शकतो. त्यामुळे हा प्रिलिमच्या वेळेसच खूप चांगला करून ठेवायचा की मेन्सला आपल्याला काय येणार नाही, एवढं बर्डन येणार नाही. आणि आपल्याला मेन्सचा आपला जास्तीत जास्त वेळ कशा द्यायचा, पेपर फर्स्ट साठी द्यायचा आहे. पुढे बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता इथं आपण जसं बघतो आधुनिक भारताचा तसेच महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती म्हणजे 1885 ते 47 पर्यंत असेल, महत्वाच्या व्यक्तीचे कार्य असतील, समाज सुधारकांचे कार्य असतील, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे असतील, शिक्षणाचा परिणाम असेल, स्वातंत्र्यपूर्व काळातील व इतर समकालीन चळवळी असतील आणि राष्ट्रीय चळवळी असतील. तर हे आपल्याला कशात विचारलं जातं रे, तर भारताचा विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जातात. पुढे बघा भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय विचारतात रे, महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल काय, मुख्य प्राकृतिक फिजिओग्राफिक विभाग काय काय, तर हवामानशास्त्र म्हणजेच काय असतं, पर्जन्यमान असेल, तापमान असेल, ठीक आहे, पर्जन्यातील विभागवार बदल. नंतर बघा नद्या असतील, पर्वत व पठार असतील, विविध भूरूपे असतील, राजकीय विभाग म्हणजेच काय असतं, प्रशासकीय विभाग म्हणजे काय असतं, नैसर्गिक संपत्तीमध्ये खनिजे व वने असतील, मानवी व सामाजिक भूगोल म्हणजेच काय, ठीक आहे, त्यांचे जनक वगैरे कोण असतात, लोकसंख्या असेल, लोकसंख्येचे स्थानांतर म्हणजे मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन असेल, त्यांचा उगम कुठून झालेला आहे आणि इष्टस्थानावर म्हणजे डेस्टिनेशनवर त्यांचा काय परिणाम होतो, तसेच ग्रामीण वस्त्या व तांडे, तसेच झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, ठीक आहे. तर हे आपल्याला कशात भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. तर ह्याच्यामध्ये फक्त भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल एवढंच येत नाही, तर आपल्याला परत काय रे पर्यावरण पण हा नवीन टॉपिक इथं ऍड केलेला आहे. आणि पर्यावरणामध्ये आपल्याला माहित असल्याप्रमाणे मानवी विकास व पर्यावरण म्हणजेच काय असतं, पर्यावरणपूरक विकास म्हणजेच काय, नैसर्गिक साधन संपत्ती संधारण विशेषतः वनसंधारण म्हणजेच काय असतं, विविध प्रकारची प्रदूषणे असतील व पर्यावरणीय आपत्ती, ठीक आहे. नंतर आपत्ती कधी घडून आल्या त्यांच्या तारीख पण आपल्याला परीक्षेत विचारलं जातात. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य तसेच राष्ट्र तसेच जागतिक पातळीवर संघटना किंवा संस्था असतील, तर हे ह्याच्याबद्दल आपल्याला काय विचारलं जातं, भारताचा व महाराष्ट्र भूगोल आणि पर्यावरण ह्याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारत असतात. ठीक आहे. आपल्याला प्रीला कुठले सब्जेक्ट नव्हता, फक्त पर्यावरणचा सब्जेक्ट नव्हता, तो पण इथं काय करण्यात आलेला आहे, ऍड करण्यात आलेला आहे. हे पण मी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. पुढचा बघा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता इथं बघा हा आपण प्रीला पण इथं अभ्यास करणार आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा, आणि परत इथं मेन्सला पण सेमच आहे. फक्त प्रीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन तो होता, फक्त इथं तो गाळ आहे आणि इथं काय टाकलेलं आहे रे, तर तंत्रज्ञान हा नवीन टॉपिक इथं ऍड केलेला आहे. आता हा पूर्णतः नवीन आहे का नाहीये, मागच्या आपण बघतो की राज्यसेवेला पण हा टॉपिक होता, ठीक आहे, तोच फक्त आपल्याला इथं काय करण्यात आलेलं आहे, तर इकडे घेण्यात आलेलं आहे. तर आपल्याला ह्याचे पीवायक्यू पण माहित आहेत की पीवायक्यू जर व्यवस्थित बघितले तर आपल्याला अंदाज येऊन जाईल की पीवायक्यू नेमकं म्हणजे कुठल्या ह्याच्यावर विचारले जातात. तर त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये काय बघा, सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स असेल म्हणजे भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री असेल, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजी असेल आणि वनस्पतीशास्त्र म्हणजेच काय असेल तर बॉटनी असेल. तर इथं हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र जो प्रीला आहे तो इथं कम्प्लिटली वगळण्यात आलेला आहे आणि त्याच्या ऐवजी आपल्याला काय टाकण्यात आले, तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान म्हणजे काय रे, तर दूरसंवेदन म्हणजेच काय रे, तर रिमोट सेन्सिंग, हवाई व ड्रोन छायाचित्रण म्हणजेच काय रे, एरियल ड्रोन फोटोग्राफी असतील, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS, ठीक आहे, आणि त्याचे उपयोजन म्हणजेच इट्स ऍप्लिकेशन. तर हे आपल्याला काय करण्यात आलेलं आहे, तर नवीन हा सिलेबस ह्या कंबाईनच्या मेन्समध्ये ऍड करण्यात आलेला आहे. तर कुठला आहे, तर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली आणि त्याचे उपयोजन. आणि ह्याचे पीवायक्यू आपल्याला ऑलरेडी म्हणजे राज्यसेवेला हा सिलेबस असल्यामुळे हा आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे येतात वगैरे, ठीक आहे, ते बघून सुद्धा आपण काय करू शकतो, इथं अभ्यास करू शकतो.
ठीक आहे. पुढे बघा माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आणि ह्या सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपण मागच्या वर्षी इथं बघा 20 क्वेश्चन इथं विचारण्यात आलेले होते. ठीक आहे. हे सगळ्या सिलेबसवर किती 20 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क, म्हणजे ह्याचं वेटेज पण कसं आहे रे, सायन्स खूप जास्त आहे. त्यामुळे अगोदर जेव्हा मेन्सला सायन्स सब्जेक्ट नव्हता, परंतु आता मेन्सला पण काय आलं, सायन्स सब्जेक्ट आलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला असं म्हणू शकतो की प्रीच्या वेळेसच सायन्स खूप चांगला करून ठेवायचा, की जेणेकरून आपल्याला फक्त काय, हा नवीन झालेला तंत्रज्ञान टॉपिक आहे तेवढंच आपल्याला काय करता येईल, फक्त म्हणजे नवीन करायची गरज पडू. आणि फक्त मागचा जो सायन्स आहे म्हणजे सामान्य विज्ञान, त्याला आपण फक्त काय रिवाइज जरी केलं तर व्यवस्थित आठवेल एवढा चांगला अभ्यास आपल्याला प्रीलाच करून ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढचा बघा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे तर अर्थव्यवस्था व नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र असेल. हा पण 10 क्वेश्चन म्हणजेच काय 20 मार्कांसाठी हा मेन्सला विचारण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये बघा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे. ठीक आहे. पहिला बघा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजेच काय, नंतर बघा वृद्धी आणि विकास. ठीक आहे. सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, हे झालं समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये. पुढे बघा भारतीय अर्थव्यवस्थामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच काय, भारतीय अर्थव्यवस्थेची समोरची आव्हाने व आर्थिक सुधारणा असतील, भारतीय शेती व ग्रामीण विकास. ठीक आहे. पुढे सहकार, नंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र असतील, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था असतील, उद्योग व सेवा क्षेत्र असेल, पायाभूत सुविधा विकास असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल असेल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असेल. तर अशा प्रकारे आपल्याला किती रे, तर 100 क्वेश्चन म्हणजेच 200 मार्कासाठी एक क्वेश्चन 2 मार्कासाठी इथं पेपर 2 मध्ये पण विचारलं जातं. आणि हेच काय आपल्याला बऱ्यापैकी प्रीला जो सिलेबस आहे तोच इथं काय तर रिपीट झालेला आहे, फक्त थोडंसं ऍड करण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला प्रीला व्यवस्थित जरी अभ्यास केला तरी आपल्याला मेन्सला पण काय होतं रे, तर खूप चांगले मार्क्स इथं मिळू शकतात. ठीक आहे. तर आता बघा एएसओ ह्या पदाचं तर प्रमोशन काय असतं. ठीक आहे. तर सहाय्यक कक्ष अधिकारी. ठीक आहे. एएसओ म्हणजेच काय रे, सहाय्यक कक्ष अधिकारी. तर प्रमोशन होऊन काय होतं रे, तर कक्ष अधिकारी म्हणजे सेक्शन ऑफिसर होतो. ठीक आहे. ह्याचं प्रमोशन काय होतं रे, तर सेक्शन ऑफिसर. एएसओचं काय होतं रे, तर इथं प्रमोशन काय होतं, सेक्शन ऑफिसर हे प्रमोशन इथं होत असतं. आणि हे पण पद कुठलं रे, तर मंत्रालयामधील पद आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित इथं अभ्यास केला तर आपण काय करू शकतो, एएसओ हे पद नक्कीच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मिळवू शकता. तर त्यासाठी फक्त तुम्हाला काय तर खूप चांगला म्हणजे अभ्यास करायचा आणि टू द पॉइंट आपल्या सिलेबसला राहूनच, म्हणजे आपण घेतलं पहिलं म्हणजे कुठलंही पुस्तक आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पान असं करत बसायचं नाहीये. तर आपल्या सिलेबसला काय दिले ते व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतरच तेच व्यवस्थित वाचून आणि मागचे जे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते व्यवस्थित परत परत बघा. आणि त्यानंतर आपण काय करायचं की कशा प्रकारे व्यवस्थित म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील आणि सिलेबस असेल हे दोनच बघून आपल्याला काय करायचे, अभ्यास करायचा आहे. तर तरी थँक्यू.